कोणाकोणाला मावा मिठाई आवडत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। बघा किती मऊसूद आणि दाणेदार आहे। काहीही असं झंझट न करता, खूप सारे पदार्थ न घालता एकदम सरळ सोप्या पद्धतीने आज आपण आंब्याची मावा मिठाई बनवणार आहोत। त्याच्यामध्ये मी तुम्हाला भरपूर सारे टिप्स सुद्धा देणार आहे। मिठाई सेट होताना कडक न होता कामा किंवा खूप जास्ती पातळ होऊन दूध नाही सुटलं पाहिजे। दूध फाडताना कुठल्या टेम्परेचरवर फाडायचं म्हणजे बारीक दाणे त्याला सुटतील, हे सगळं काय पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। मँगो मावा मिठाई बनवण्यासाठी इथे 3 आपूस आंबे आपण घेतलेले आहेत। आपूस आंब्यांचा पल्प आपल्याला काढायचा आहे, म्हणून आधी स्वच्छपणे धुवून घ्या। तुम्हाला हवं असेल तर साल हाताने काढू शकता किंवा सुरीच्या मदतीने या प्रकारे फोडी करून, आता इथे चमच्याच्या मदतीने मी पल्प काढून घेते। जेव्हा कधी आपण आमरस वगैरे बनवतो तर आंबा पूर्णपणे दाबून मऊ करून घेतो, वरचं फक्त देठाचा भाग काढून सगळं पल्प काढतो किंवा बरेच जण या प्रकारे काढून घेतात। तर मी या प्रकारे सर्व काढून घेतलेलं आहे। आता याला फक्त मिक्सरमध्ये आपल्याला एकदा ब्लेंड करून घ्यायचं आहे। जेव्हा कुठलीही मिठाई बनवायची असते किंवा आमरस बनवायचा असतो, टेक्स्चर त्याचा स्मूथ असायला हवं आणि ते स्मूथनेससाठीच आपल्याला ब्लेंड करावं लागतं। तर इथे बघा ब्लेंड करून झालेला आहे। ब्लेंड करताना याच्यामध्ये दूध, साखर, पाणी काहीच घातलेलं नाहीये, जे आमरस करताना आपण दूध वगैरे घालतो। पण ब्लेंड करून झाल्यानंतर या प्रकारे चाळणीने आपण चाळून घेणार आहोत, म्हणजे टेक्स्चर आणखीन जास्त स्मूथ होईल आणि पातळ होईल। हे बघा त्याच्यामध्ये शाईन सुद्धा वाढलेली आहे। आणि जर असंच खायचं असेल, फक्त आंब्याची गोडी बघा, त्याच्यामध्ये थोडीशी साखर घाला आणि असंच खाऊ शकता। आता इथे बघा शेरा जे आहेत ते या प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे, म्हणजे खाताना मिठाई वगैरे खाताना दाताला वगैरे लागायला नको। तर इथे आपलं मस्त मँगो प्युरी तयार आहे। फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि लागेल तेव्हा खाऊ शकता, थोडीशी साखर मिक्स करून। पण आपण मिठाई बनवणार आहोत म्हणून फ्रीजमध्ये सध्या ठेवायचं नाही, साईडला ठेवून देऊया आणि एका कढईमध्ये 1 लिटर दूध गरम करूया। आता या मिठाईला बरेच जण बर्फी म्हणतात, मावा केक म्हणतात किंवा कलाकंद म्हणतात, पण प्रत्येक मिठाई वेगळी असते, त्याचा टेक्स्चर वेगळा असतो, बनवायची पद्धत वेगळी असते, म्हणून मी याला काहीच नाव देत नाहीये, फक्त मँगो मावा मिठाईचं नाव देते, कारण माव्यासारखंच लागणार आहे। तर इथे 1 लिटर दूध गरम करायला ठेवायचं आहे। एक उकळी आल्यानंतर गॅस स्लोवर करायचं आहे, म्हणजे सिमवर करायचं आहे आणि आटून घ्यायचं आहे। वरती जी साईडची लेअर जमते ती काढून घ्यायची, साईडला जर जमत असेल कढईच्या ती सुद्धा खरवडून घ्यायची आहे आणि ऑलमोस्ट 1/4 होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे। तर इथे बघा साईडनी सगळी जी मलाई लागलेली आहे ती मी खरवडून काढून घेतलेली आहे। बऱ्यापैकी 1/4 दूध झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे आटून। या प्रोसेसला थोडा वेळ जातो, पण लवकर करण्यासाठी गॅस वगैरे फास्ट ठेवू नका, स्लोवरच करायचं आहे। आता दूध फाडायचं आहे, तर त्याच्यासाठी 1 लिंबाचा रस आपण याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि हळूहळू ढवळता तुम्हाला दिसेल की दूध फाटतोय, कडक होतोय, दाणेदार तुम्हाला दिसेल आणि हळूहळू दूध थोडंसं सेपरेट आउट होतं आणि रंगही बदलतो, म्हणजे थोडंसं पाण्यासारखं रंगही येईल, पण ते हळूहळू, म्हणून कंटिन्युअसली या प्रकारे आपल्याला ढवळायचं आहे। 3 ते 4 मिनिटात रंग बदलतो। पण साधारण तुम्हाला वाटलंच की बऱ्यापैकी कडक झालेला आहे, थोडंसंच दुधासारखं उरलेलं आहे, तेव्हा आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे। पण साखरेचं प्रमाण आंब्याच्या गोडीवर आहे। जर वाटलंच का आंबा जास्त गोड नाहीये तर जास्तीची साखर घाला आणि जास्ती गोड असेल तर कमी साखर घाला, त्यानुसार थोडंसं चाखून बघावं लागतं। मी अर्धी वाटी घातलेली आहे आणि त्याचसोबत 1 चमचाभर वेलची जायफळ पूड आणि हळूहळू पुन्हा ढवळत राहा। तुम्हाला दिसेल की दुधाचा रंग थोडंसं पाणीदार होत चाललंय, तेव्हा याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून आंब्याचं पल्प घालायचं आहे आणि हे सुद्धा मिक्स करत राहायचं आहे पूर्णपणे पाणी आटेपर्यंत, कारण साखरेचं सुद्धा पाणी होणार आहे, ते आटायला सुद्धा आपल्याला वेळ द्यावा लागतो। पण फ्लेम लो ते मीडियमवरच ठेवायची, हाय फ्लेमवर ठेवू नका आणि कंटिन्युअसली या प्रकारे ढवळत राहा। आणि ढवळताच याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचे, छोटा चमचाच घेतलेला आहे, जास्ती तूप घालायचं नाहीये, कारण ऑलरेडी याच्यामध्ये दूध आहे, दुधाचा मावा होतोय, म्हणून तुपाची जास्ती गरज नाहीये। आणि इथे हळूहळू याच प्रकारे मिक्स करत राहा आणि थोड्या वेळातच तुम्हाला दिसेल की मस्त असं घट्टसा मावा तयार झालेला आहे, बिलकुलही पाण्याचा थेंब नाहीये।
काहीच नाही, एकदम दाणेदार आणि दाणे सुद्धा असे बारीक आहेत बघा, असे मोठे मोठे नाही आहेत. कारण जेव्हा आपण दूध फाडतो तो प्रोसेस एवढा स्लो घ्यायचा असतो की त्याच्याने असे दाणे होतात. तर ही मिठाई आपल्याला सेट करायची आहे. तर एक काचेचा भांडा घेतला आहे, त्याच्यामध्ये मी ऑडी इकोबेकचा पार्चमेंट पेपर घालते म्हणजे डिमोल्ड करताना आरामात ते निघेल. आणि याला साईडने थोडंसं तुपाने ग्रीस करते. आता तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्सने खाली ड्रायफ्रूट सेट करून घ्या. आता मी फक्त बदामाचे काप घेतलेत आणि थोडेसे काजूचे, तुम्ही पिस्ता वगैरे सुद्धा घेऊ शकता. जेव्हा आपण डिमोल्ड करणार तर वरच्या लेअरवर तुम्हाला नुसते ड्रायफ्रूट्स दिसतील. आता वरून आपण आपली मिठाई चांगलीपैकी सेट करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तुम्ही केकच्या भांड्यामध्ये सुद्धा सेट करून घेऊ शकता. केकचा जो गोल भांडा असतो, मस्त डिमोल्ड केल्यानंतर असा केकचा आकार येतो त्याला, आणि असा मावा केक म्हणून तुम्ही सर्व करू शकता. पण इथे मी पीसेस करून घेणार आहे म्हणून या प्रकारे छानपैकी सेट करून घेतलेला आहे. आता हे फ्रीजमध्ये ठेवूया आपण. तुम्हाला हवं असेल तर अर्धा ते पाऊण तास फ्रीझरमध्ये ठेवा, बऱ्यापैकी सेट होईल. किंवा खाली फ्रीजमध्ये 2 ते 3 तास ठेवा, कारण खूप जास्ती लिक्विडी पाण्यासारखं केलेलं नाही आहे, लवकर सेट होईल. आणि मी इथे फ्रीझरमध्ये अर्धा तास ठेवलं होतं आणि पटकन सेट झालं आहे बघा. आता वरती प्लेट ठेवून फक्त आपल्याला डिमोल्ड करायचं आहे. वरून थोडंसं या प्रकारे फटके देऊन थोडंसं हे करा आणि इथे तुम्ही बघू शकता डिमोल्ड झालेला आहे. वरती जो पार्चमेंट पेपर आहे तो काढून घ्या आणि मस्त असं मावा मिठाई आपली तयार आहे. कुठलाही रंग वगैरे आपण घातलेला नाही याच्यामध्ये, पण रंग काय सुरेख आलेला आहे बघा. फक्त आंब्याचं पल्प, कारण याच्यामध्ये एसेन्स वगैरे सुद्धा आपण घातलेलं नाही आहे. प्रॉपर आंब्याचा फ्लेवर आपल्याला येणार आहे. हे बघा, कुठेही सुटलेलं नाहीये, हाताला चिटकत नाहीये, कडक झालेलं नाहीये मुख्य म्हणजे. आणि ते सुरीने कापताना क्लिअर दिसतोय बघा. आरामात कापून होत आहेत, म्हणून खूप जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये सेट होण्यासाठी. अर्धा तास पुरेसा आहे. या प्रकारे पीसेस करा आणि मस्त असा सर्व करा. तर मंडळी, आजची आपली मँगो मावा मिठाई तयार आहे आणि टेक्स्चर सुद्धा छान आहे. खायला सुद्धा तोंडात विरघळेल असं होणार आहे, कारण मऊसूद आहे. ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते किती मऊ आहे. तुकडे करून दाखवते, थांबा. झाली आहे ना मिठाई एकदम परफेक्ट. ही मिठाई आरामात तुम्ही 2 ते 4 दिवस टिकवू शकता. फक्त फ्रीजमध्ये ठेवा, काढल्यानंतर थोडा वेळ तसंच ठेवा, थोडंसं नॉर्मलला येईपर्यंत, नंतर तुम्ही सर्व केलं तरी चालेल. तर मंडळी, आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. नक्कीच बनवा. मँगो सीझन आहे तर बनवून प्रत्येकाने खाल्लं पाहिजे. आणि जर तुमच्याकडे भरपूरचे आंबे असतील तर आंब्याचा रस काढून ठेवा फ्रीजमध्ये आणि लागेल तेव्हा अशी मिठाई तुम्ही बनवू शकता. तर मंडळी, नक्कीच बनवा, स्वतःही खा, सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.